विदर्भ सुपरफास्ट। पूर्वी विदर्भाला विकास निधी येत नव्हता। गोंदियाच्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। भविष्यात 8.5 लाख शेतकऱ्यांचे विद्युत पंप सौर ऊर्जेवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। अजित पवारांची माहिती। बहुजनांच्या हितासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार म्हणून काम करतोय। येत्या 2-3 दिवसात लोकसभेचं जागा वाटप पूर्ण होईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा। वसंतराव नाईक विद्यालयातल्या केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी नागरिकांची झुंबड। नितीन गडकरींच्या विरोधात लढायला काँग्रेसचा उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर। विकास ठाकरे अभिजित वंजारी यांचा गडकरींच्या विरोधात लढायला नकार। काँग्रेस कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष। माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपनं स्वतःकडेही पाहावं। विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवारांचं टीकास्त्र। 2024 मधून मी लोकसभा लढावी अशी भंडारा गोंदियातल्या मतदारांची इच्छा। राष्ट्रवादीनं मतदारसंघावरचा दावा सोडला नाहीये। याबाबत 2-3 दिवसात निर्णय होईल, पण युती धर्मानुसार निर्णय घ्यावा लागेल। प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। नागपूर विद्यापीठातल्या नमो युवा महासंमेलनावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आक्षेप। राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठात परवानगी कशी? राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून तक्रार। शिवाय या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची देशमुखांची मागणी। गुळगुळीत टायर असलेल्या वाहनांना आता समृद्धी महामार्गावर बंदी। प्रत्येक एंट्री पॉइंट्सवर टायर तपासले जाणार। टायर गुळगुळीत असतील तर वाहन परत पाठवले जाणार। दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची नागपूरच्या सेंट्रल जेलमधून सुटका। जी.एन. साईबाबा वकील आणि कुटुंबियांसह लगेच रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।